प्रेमात आसक्ती असेल तर ती काय होत नाही, भक्ती होत नाही. आणि जोपर्यंत भक्ती नाही तोपर्यंत सत्याचं ज्ञान होत नाही. तसा हा व्यक्ती ज्याच्या घरी साक्षात विठ्ठल रूप घेऊन आला जेवायला, पण त्याला जीव घालण्याची पुण्य त्याला लाभलं का, नाही लाभलं. एकनाथ महाराजांनी आले आणि त्यांनी सांगितलं, अरे जो भुकेला होता तोच तर विठ्ठल होता. अरे किती तप केले, किती व्रत केले तरी भगवंत येत नाही तुझ्या दारी. म्हणून सूक्ष्म वेदांत ज्ञान काय या कथेतलं, तर चराचरात कणाकणात प्रत्येकामध्ये भगवंत ज्याला दिसतो तीच खरी भक्ती. आता यांच्यात भगवंत आहे, यांच्यात भगवंत आहे, यांच्यात भगवंत आहे, माझ्यात भगवंत आहेत. काय आसक्ती राहिली हो? आता कुणाचा भोग घेऊ? भगवंत भगवंताचा भोग घेईल का? हा आत्मा आहे, हा आत्मा आहे, हा आत्मा आहे, मी आत्मा आहे. तर आत्मा आत्म्याचा भोग कसा घेईल? हे वेदांत ज्ञान शिकवण्याची कला जी आहे ती संतांची ही आगळी वेगळीच असते. त्यामुळं आसक्त असणारं जे मन आहे, अभिलाषा युक्त आणि इच्छायुक्त असणारं जे काही मन आहे, त्याला जोडून जर तुम्ही भगवंताची कोणती क्रिया करत असाल तर ती कर्मकांडच आहे, ती भक्ती होऊ शकत नाही. अष्टावक्र त्या सभेमध्ये जिंकला. त्या सभेच्या पूर्वी काय घडलं होतं? आणखी एक सभा घडली होती, ज्याच्यामध्ये त्याच्या वडिलाचा मृत्यू झाला होता. तर तो कसा झाला होता की जो वेदांत शास्त्रामध्ये आत्मज्ञानामध्ये जे काही हरेल, जो कोणी हरेल त्याला पाण्यामध्ये बुडवून मारलं जाईल. यज्ञवल्कल नावाचे ऋषी हे प्रसिद्ध ऋषी त्या काळचे, वेदांत मुखदगत असणारे व्यक्ती, ज्ञानी आणि वेदांताचा सार माहीत असणारे व्यक्ती, आत्मज्ञान असणारे व्यक्ती. त्यांची ख्याती संपूर्ण मिथिला नगरीमध्ये, म्हणून आज ही मिथिला नगरी म्हणजे बिहार हे ज्ञानाचं भंडार समजलं जातं. जे नालंदा, तक्षशिला सारखे जे विद्यापीठ पूर्वी होऊन गेली ती या बिहारच्याच नगरीमध्ये होऊन गेली. तर असा हा ज्ञानी लोकांचा असणारा प्रदेश मिथिला प्रदेश, त्याच्यामध्ये ज्या वेळेला ज्ञानी लोकांची महाभयंकर मोठी सभा जनक राजानं भरवली की आत्मज्ञानाची चर्चा व्हावी, आत्मउन्नतीची चर्चा व्हावी, वेदांतावर चर्चा व्हावी. त्याच्यामध्ये एक 18-19 वर्षाची गार्गी नावाची मुलगी सहभागी झाली. आत्मज्ञानाविषयी यज्ञवल्कल ऋषींना असे काही प्रश्न विचारले त्यानं, तर अखंड सभा गदगद झाली. यज्ञवल्कलला सुद्धा उत्तर देण्यासाठी शब्द फुटेना झाले. तेवढं वेदांताचं उकळून वेदांत मुखदगत असणारी स्त्री. म्हणून आज ही ऋषींच्या राशींमध्ये एकच स्त्रीचं नाव घेतलं जातं ऋषी म्हणून, गार्गी नावाची. तर अशा ह्या स्त्रियांचा, ज्ञानी स्त्रियांचा, धर्माचा सदैव उपकार मानून धर्माला पुढं नेणाऱ्या स्त्रियांचा हा भारत स्त्रियांच्या त्यागासाठी प्रसिद्ध आहे.